नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून परभणी शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. परभणीमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळ त्याचबरोबर दगडफेक देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. तर काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली होती. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये हे आंदोलन चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळालं. आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आहेत. सर, आंदोलकांची बैठक झाली, काय नेमकं त्यांच्या मागण्या होत्या? यामध्ये काल जो काही प्रकार घडला त्या अनुषंगाने संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. आज मोठ्या प्रमाणात निवेदनं प्राप्त झाली. त्यामध्ये आंदोलकांची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे सदर आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करावी. त्याचबरोबर या सर्व प्रकारामागे जर दुसरा कोणाचा हात असेल, कोणी मास्टर माइंड असेल, त्याचा देखील शोध घेऊन फास्ट ट्रॅकवरती हे केस चालवावी व त्याच्यावर कडक शासन करावं. त्याचबरोबर पुतळ्याला योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि महापालिकेमार्फत देखील तिथं बॅरिकेटिंग किंवा अजून काही सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना सर्व आश्वासन दिलेलं आहे. आता पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत आणि परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे. काही ठिकाणी दगडफेक झालेली आहे, काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळलेले आहेत. मात्र पूर्ण पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन याच्यावरती लक्ष ठेवून रस्त्यावरती आहे. संचारबंदी किंवा 144 काय लावलं का, तशी काय माहिती समोर येते? आपण जुना ॲक्टप्रमाणे कलम 144, नवीन ॲक्टप्रमाणे कलम 163 लागू केलेला आहे. संचारबंदी लागू केलेली आहे. तर मी नागरिकांना आवाहन करतो की आपण रस्त्यावरती मोठ्या संख्येत येऊ नये आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाही किंवा कुठली मालमत्तेला कुठल्या प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी आपण दक्ष राहावे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी.